सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की थायलंडला पुण्यापासून कसं पोहोचू शकतो. सध्या आम्ही पुण्यापासून दिल्लीपर्यंत पोहोचलेलो आहे. दिल्लीहून आपलं थायलंडचा प्रवास असणार आहे आणि हा प्रवास आहे ना खूप सुंदर आणि खूप फास्ट चाललेला आहे. जसं आपण मुंबईहून गोव्याला जातो अर्धा तासात तशीच वाली गोष्ट आहे. आम्ही ऑलमोस्ट 2 तासात 2.5 तास पोहोचणार होतो दिल्लीला, पण आम्ही 2 तास पोहोचलेलो आहे. तर थोडंसं इथे वेटिंग आहे. दिल्लीहून आपली थायलंडची फ्लाईट आहे. मला नमस्कार जनता, वेलकम बॅक टू श्रुती दीपक वाघ. मी दीपक वाघ तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. जसं तुम्ही बघू शकता पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. हे बघा, मी आलेलो आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला कारण की आपली जर्नी सुरू झालेली आहे. आपण चाललेलो आहे इंटरनॅशनल ट्रिप करायला. आता ना ही जर्नी सुरू व्हायच्या पहिले ना आमची जर्नी काही सुरू झाली ना ती तुम्ही बघून घ्या. चलो, झालं असेल वाटतं. नमस्कार जनता. तर तुम्ही तर बघितलं आम्ही पोहोचून गेलेलो आहे, पण आहे ना 1 दिवस अगोदरची जर्नी आमची बायकोला पहिले ऑफिसला जोडतो. शेवटचा दिवस आहे, आज फ्लाईट आहे. तरी सगळ्यात पहिले बायकोला ती ऑफिसवरून येईल. माझं पण ऑफिस आहे, मग लेट नाईट निघणार आहे. चला पहिले मेन काम करून घेऊ. हां इकडेच बोलून घेऊ. चला 6 hours later. संध्याकाळ झालेली आहे. बायकोसुद्धा आलेली आहे. पण आहे ना जसं मला सांगायचं होतं ह्या गोष्टीवर की ना आम्ही का चाललेलो आहे. तुम्हाला तर कळालंच आहे, आम्ही निघालेलो आहे आमच्या टूरसाठी. पण ही टूर या गोष्टीची सुरुवात आहे ना 4 वर्षापूर्वी झालेली. काय का तर 7/12ला आमचं लग्न झालेलं 2020मध्ये. या गोष्टीला तर 4 वर्ष होत आलेली. आणि 4 वर्ष म्हणजे मला नक्की सांगायचं काय माहिती का, ॲनिव्हर्सरी जे झालेलं ना आम्ही प्रयत्न करतो की त्या सगळ्या गोष्टी ना परत रिपीट टेलिकास्ट झाले पाहिजे. हां, तर होता पण आहे ॲक्च्युली. तर ना त्यालाच कंटिन्यू करतोय आम्ही. म्हणजे आजचा दिवस, आज आहे 3 तारीख. 3 तारखेला माझं तर ऑफिस आहे. जसं तुम्हाला सांगितलं आम्ही दोघांचं ऑफिस चालू आहे. ऑफिस केल्यानंतर मी निघणार आहे. तसंच लग्नाच्या टायमाला सुद्धा ऑफिस वगैरे करून आहे ना आजच्या दिवशी रात्री मी निघालेलो आणि मग जाऊन मी माझ्या गावी गेलेलो. ही तर हिचंच गावी होती, ही इंदोरला होती. तुझी मेहंदी होती. तर तिची मेहंदी वगैरे सगळं कार्यक्रम चालू होता. आणि माझी गावाला लागलेली, पण मी उशिरा गेलेलो. तर लग्नाचे 2 दिवस पहिलेच गेलेलो मी. आणि तेव्हा मग माझे सगळे बाकीचे आपले जे लग्नाच्या अगोदरचे कार्यक्रम असतात खानदेशमध्ये ते सगळे कार्यक्रम झाले. आणि त्यानंतर आम्ही 6 आणि 7ला लग्नासाठी धुळ्याला आम्ही दोघं उपस्थित झालेलो. वरणीमध्ये उपस्थित झालेले होते सेंटरमध्ये, दोघांच्या सेंटरमध्ये. तर ही स्टोरी आता 4 वर्षानंतर काय होते एक्झॅक्टली सेम तसंच. रात्रीचा आपला प्रवास आहे. जर तुम्हाला सांगतो आज ऑफिस संपलं की मग आमची दोघांची फ्लाईट आहे. आम्ही दोघं इथून हळूहळू करत आम्ही पोहोचतोय थायलंडला. आणि थायलंडला आपण 6 आणि 7ला एकदम जबरदस्त मजा करणार आहे. पण ही ट्रिप आहे ना, ही ट्रिप फुल 10 दिवसाची असणार आहे. 10 दिवसामध्ये खूप सगळ्या गोष्टी होणार आहे. आणि थायलंड उलटा पालत करायचं आपल्याला, पूर्ण वरून खालपर्यंत सगळ्या गोष्टी असणार आहे. सगळ्या गोष्टी एके बारे 10 दिन जाऊ पुरा थायलंड देखलो. हाच प्लॅन आहे. या प्लॅनला तुम्हाला जर जास्त काही डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून घ्या. तुम्हाला मी सगळ्या डिटेल सांगेल. इतकी सोपी प्रोसेस झाली ना राव. पण आता आहे ना, आता डायरेक्ट आहे ना ते नमस्कार जाणे केलेलं ना तिकडेच भेटत आला आता. वा, सकाळी आम्ही निघालेलो आहे. 2-3 वाजता आले. रात्री बघा पुण्यामध्ये पाऊस पडलेला आहे. हो उचलला जात आहे का अजून पण पडतोच आहे कंटिन्यू पाऊस. सकाळी 3 वाजता आपला प्रवास सुरू झालेला आहे. लेट्स सी. आणि फायनली आम्ही पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. आणि राव आम्हाला सोडायसाठी पाऊससुद्धा आलेला आहे. म्हणजे पाऊस चालू झालेला आहे पुण्यामध्ये. कधीपासून पाऊस नाही, थंडीमध्ये पाऊस पडलेला आहे. तेव्हा म्हटलं की तो पण रडायला लागला आहे. आम्ही चाललो आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये. आपलं चेकिंग झालेलं आहे. आपली पुण्यापासून ते दिल्लीची फ्लाईट आहे पहिले. आणि पुण्यापासून दिल्लीनंतर आपण दिल्लीहून नेक्स्ट फुकेटला जाणार आहे. तर लेट सी काय सीन होतं काय माहिती.
आणि आम्ही आमच्या पहिल्या फ्लाईटला आम्ही बसलेलो आहे. पुण्याहून पहिले दिल्ली. लेट्स सी. अर्ली मॉर्निंग. अजून फक्त 5च वाजलेले. आपले जर्नी एकदम आरामात सुखात चाललेली आहे. काय आम्ही नाश्ता करतोय. 6 वाजलेले. दिल्ली मिळालेली आपल्याला. बटर, दही, पाणी बिनी आणि हे काय बर्गर आहे का? एक अजून एक प्लेन चाललेला आहे. ओ फायनली दिल्लीला पोहोचलेलो आहे आणि खूप भारी प्रवास झाला. म्हणजे ना टायमीचे पण अगोदर पोहोचलेलं आहे. तर बघू दिल्लीमध्ये. दिल्लीची सर्दी तर खतरनाक आहे, वाढलेली आहे राव. आपल्यापेक्षा डेंजर आहे. 13 चालू आहे. 13 खतरनाक. आणि वी आर इन दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट. इमिग्रेशनची मोठी लाईन पार केल्यानंतर आम्ही आता पोहोचलेलो आहे दिल्ली ड्युटी फ्री शॉप्समध्ये. लेट्स सी शॉपमध्ये काय आपली शॉपिंग होते की नाही होते. कारण की आता जे गोष्टी आपल्याला इथे इंडियात दिसत आहेत त्या गोष्टी दिसायच्या बंद होऊन जाणार आहे आणि काहीतरी वेगळ्याच लँग्वेजमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी दिसणार आहे. लेट्स सी क्या चाहिए बोलो. ड्युटी फ्री से हां चलेगा. इमिग्रेशन चेकिंग सगळ्या गोष्टी डन. कुठे गेली बाईक. तू पण दिस आणि फ्लाईट पण दिसू दे. सो इमिग्रेशन आणि आमचं चेकिंग वगैरे सगळं झालं आहे. आम्ही चाललो आता आमच्या नेक्स्ट लास्ट फ्लाईटकडे. ती डायरेक्ट जाईन आमची फुकेटला. तर दिल्ली टू फुकेट जर्नी बघू. सेकंड फ्लाईटचं इंटरव्हल आता चालू झालेलं आहे आणि मस्तपैकी लंच आलेलं आहे. बघा 12 वाजून गेलेले आहे. आपण सकाळी किती वाजता स्टार्ट केलेली आपली प्रवास. कितीची फ्लाईट होती फर्स्ट फ्लाईट तर 5:30ची फ्लाईट होती आणि आता 12 वाजलेले. आम्ही 2 वाजता निघालेलो आहे. आपलं ब्रेकफास्ट झालेलं आहे पहिल्या फ्लाईटमध्ये आणि आता 12 वाजता आम्ही लंच करतोय. लंचमध्ये मी ते नॉनव्हेज घेतलेलं आहे. मस्तपैकी बाई एवढे सगळे आयटम आहे. अर्धे तर आयटम सेम असतात. हां मेरे को भूक बहुत लगी. मी ना ॲक्च्युली ब्रेकफास्ट केलाच नाही. मला मजाच नाही आली. हां व्हेजमध्ये मी आलेलं आहे मस्तपैकी. आणि आम्ही आलो फायनली फुकेतमध्ये. तेव्हा आपल्या इथले 3:30 वाजले. तुझा फोन दाखव. माझ्याकडे 3:30 वाजले इंडियनमध्ये. ॲक्च्युली 4:45 वाजलेले आहे. तर 1.5 तासाचा डिफरन्स आहे. हाच डिफरन्स दाखवतो की आम्ही आलेलो आहे फुकेटमध्ये. तुम्हाला थोडंसं ना याच्यामध्ये दिसणार नाही आहे. थोडीशी प्रतीक्षा करा कारण की आम्हाला सुद्धा बघायचं आहे. आम्ही वरून बघितलं खतरनाक व्ह्यू आहे. ब्लॉगची वाट बघा. जाम मजा येणार आहे. प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे मस्त ब्लॉग असणार आहे. 10 दिवसाची जर्नी आहे आणि हे बघा फुकेट. The body gate has been changed from gate number 15 to gate number 10. The body gate has been changed from gate number 15 to gate number 10. फायनली आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलेलो. एअरपोर्ट नाही प्लेनच्या बाहेर आलेलो आणि हे बघा फुकेट. कछवा शिंग 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 चालू इथे सगळं. इथं आल्यापासून आहे ना 2 गोष्टी. एक तर पहिला आपला विजा लागून गेलेला आहे. काही चार्जेस नाही लागले. काही चार्जेस. आता आम्ही ना आमचं बॅग कलेक्ट करायला आलेलो आहे. तर एअरपोर्टला सगळ्यात पहिले करन्सी एक्सचेंज आणि सिम कार्ड याची पूर्ण लाईन लागलेली आहे. तर ते 2 मेन प्रायोरिटी. हां खूप सारी चेकलिस्ट आहे. तुम्हाला म्हटलं मॅन्डेटरी चेकलिस्ट. सगळं नुसतं स्कॅम आहे. तुम्हाला डिटेल्स सांगतो. जरा बॅग बिग घेऊन घेतो. चला आता आलेलो आहे तर ट्रू 5G सिम कार्डचं एक सीन करूनच घेऊ कारण की आपल्याला पुढे जायचं. आपण चाललो आहे पॅटॉंग बीचला. काय रेट ते 15 days 699 बात. वी हॅव टू चेक की बाबा अनलिमिटेड आहे की नाही अनलिमिटेड आहे. A few moments later. अरे लिफ्ट चाली. तर आम्ही आलेलो आहे आमच्या हॉटेलला जो आमचा स्टे आहे पॅटॉंग बीच जवळ. बायको कसं वाटलं.
रोड त्यांना माउंटन पण दाखवायचं आपल्याला. हे जे पुढे दिसतंय ना तुम्हाला ते माउंटन. एक मिनिट पण जाऊ ग्राउंडला. येस. तर आम्ही आलेलो आहे आमच्या स्टेच्या इथे. आणि ना तुम्हाला रूम वगैरे आम्ही सगळं दाखवूनच देऊ. थोड्या वेळ दाखवूनच देऊ आम्ही तुम्हाला. हे बाई इथला इलायची केला. येल्लो एकदम येल्लो. एकदमच दाग दिसतो. हा झालं हे बाई. किती पिवळा आहे. किती येल्लो आहे. हळदीसारखा. आणि टेस्ट पण थोडस इलायची आहे माझ्याकडे. हा पण स्वीट पण आहे पण एकदम वेगळंच आहे. हे बघा बायको हे म्हणते. मी काय केलं माहिती का, मी लिटरली अर्धा खाल्ला आणि ठेवून दिला. ठेवूनच दिला. तिनं मला असं वाटलं की इलायची केळा सगळ्यात केळ्यांमध्ये भारी असतो आणि ते बाकी ते बरेच फॅक्टर असतात पण जाऊ दे त्याच्यात नाही बोलू आपण. पण टेस्ट एकदम चेंज. जागेचा फरक पडतो. सो असं काही आमचं स्टे आहे. AP खूपच भारी जागा आहे. पूल वगैरे सिटिंग एरिया आहे. इकडे बाईक बी वगैरे मिळून जातो. आणि आपल्याला आहे ना हे बघा तो माउंटन व्ह्यू आहे. आणि हा बीचच्या जवळच आहे. म्हणजे बीच बाकी जे पण इथले लोकल अट्रॅक्शन आहे ना ते सगळ्या पॉईंटच्या जवळ पण आहे. तुम्हाला घर वगैरे रूम वगैरे सगळं दाखवूनच देतो. पण आहे ना पहिले आता निघू कारण की इथे संध्याकाळ होते 6 नंतर. आणि 6 नंतर संध्याकाळ झाल्यानंतर व्हॉट टू डू आम्हालाच बरंच होतं. हां हे पण आम्हाला पोचत 6:30 होऊन गेलेले. आणि इथल्या मांजरी पण बघून घ्या. पळाली. तर आम्हाला इथे येते 6:30 होऊन गेलेले. आणि 6:30 झाल्यानंतर अंधार झाल्यानंतर मग जास्त काही पॉईंट नव्हते. आम्ही म्हटलो पटकन फ्रेश होऊन घेऊ मग बीचवर जाऊ. रात्रीचा आलेलो आहे पेटॉंग बीचला. छान वाटतंय एकदम छान. व्हिडिओला जरासा आपण याला रिकॅप करून घेऊ. मी सध्या आहे रायली बीचमध्ये. रायली बीचला सनसेट बघायला आलेलो. तुम्ही बघितला हा सनसेट आहे आणि सनसेटच्या साईडचा हा बॅकग्राऊंड आहे. पण चला हे तुम्ही बघूनच घ्याल. तुम्हाला जर हे व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच इकडे सबस्क्राईब बटन आहे, सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकन दाबून ठेवा कारण की हा व्हिडिओ लवकरच येणार आहे. आता मेन म्हणजे रिकॅप. आपल्याला ना तुम्हाला इंडियामधून जर तुम्हाला थायलंडला यायचं असेल तर इतकी इझी प्रोसेस आहे. हा सगळा हाईप बनवून ठेवलेला की यायला हे लागेल ते लागेल, पैसे लागतील, विजा लागेल, काही नाहीये. मी सध्या डिसेंबर फर्स्ट वीकमध्ये मी थायलंडला आहे आणि थायलंडमध्ये असल्यावर मला येताना फक्त पासपोर्ट लागला. पासपोर्टमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त व्हॅलिडिटी असली पाहिजे. त्याच्यानंतर मला लागले फ्लाईटचे रिटर्न तिकीट्स म्हणजे आपले जाण्याचे आणि यायचे तिकीट्स आपल्याला असले पाहिजे. त्यानंतर सगळ्या ठिकाणाची बुकिंग, प्रत्येक दिवसाची बुकिंग आपल्याकडे असली पाहिजे. विचारत कोणी नाही पण हे खरंच इम्पॉर्टंट असतं. आणि नंतर कोणी इनकेस विचारलं तर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. त्या व्यतिरिक्त किती पैसे काय पैसे आम्हाला वाटलेले की ना 10,000 किंवा 20,000 पर पर्सन लागतील. पण असंही काही नाही आहे. पैसे कोणीच विचारले नाही. गेलो, चेकिंग झाली, चेकिंग झाल्यानंतर विजा लागला, इथं आलो, इथे चेकिंग झाली बाहेर थायलंडमध्ये. आणि हे आहे आम्ही राहिले बीचवर. तर व्हिडिओला इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही केलेलंच असेल तर कोणाला शेअर करायचं असेल तुमच्या फॅमिलीला तर शेअर करून घ्या. बाकी भेटू तुम्हाला लवकरच. बाय. Love the world, but keep the sky on your mind.